जय श्रीराम. मी प्रवीण आहुजा. मी बारामतीचा आहे आणि गेली 70 वर्षापासून आम्ही या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात बारामती येथे बरेच सेवादार पुण्यामध्ये, नगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, संगमनेरमध्ये, कोपरगावमध्ये आणि इतर राहुरी, कोल्हापूर, नाशिकमध्ये हा पंजाबी सेवादार हा राहतो आणि हा गेली जसा रिफ्युजी किंवा भारत पाकिस्तानाची फाळणी झाल्यापासून हा भारतात आल्यानंतर काही आमच्या पंजाबी समाजामध्ये गुरुद्वाराला मानतात आणि काही हे नाथांना मानतात आणि त्या नाथांना मानणारे आम्ही सेवक आहोत. ह्या सेवकाचे आमचे सर्व ठिकाणी शिवजी, राम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर, गणपतीचं मंदिर, भैरवनाथाचं मंदिर, ह्या सगळ्या देवांची पूजा ह्या सर्व तालुक्यात, राज्यात, जिल्ह्यात आणि भारतभर मध्ये केली जाते. आम्ही सनातनी धर्माचे सेवादार आहोत आणि आमचं मुख्यालय हे मुख्यालय म्हणता येणार नाही किंवा आमचं देवस्थानाचे आस्थान जे गोरखनाथांचे परम शिष्य पीर रतननाथ होते, ते शिष्य त्यांनी दिल्लीत येऊन मोठं देऊळ बांधलं आणि ते दिल्ली निगम बोर्ड, ह्या दिल्ली निगम बोर्डाने त्यावेळेस दिलेली जागा, त्या जागेवर आमचं देऊळ होतं. त्या देवळाच्या जागेच्या पाठीमागं आमचं लंगर हॉल होता, पुढं तुलसी वंदन होतं आणि हे 80 वर्षापासून आमचं असलेलं देऊळ आता आम्ही पुण्यात असल्यामुळे दिल्लीच्या नगर निगमामध्ये ते जागा आम्हाला अलॉट केलेली असताना किंवा काही जर कुठे आजूबाजूला वाद असेल तर तो वाद त्यांनी कोर्टात जरी असला आणि त्याला नोटीस वगैरे काही देऊन त्या जागेची तोडफोड किंवा 29 तारखेला त्याच्यावर बुलडोजर फिरवण्यात आला आणि पुढची जागा आणि मागची जागा घेण्यात आली. आमची या निवेदनाद्वारे आम्ही या पुणे जिल्ह्यातील सर्व पंजाबी भाविक यासाठी जमा झालो आहोत की आमचं या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुणे कलेक्टर साहेबांना निवेदन आहे की आमचं हे निवेदन मोदी साहेबांपर्यंत, अमित शहापर्यंत आणि जे कुणी त्या दिल्ली निगमचे सीएम असतील त्यांच्यापर्यंत आमचं हे निवेदन पोचावं. आमच्यावर झालेला अत्याचार किंवा हिंदू राष्ट्रामध्ये आम्हीच पंजाबी समाजावर हे असं का झालं ह्याचं उत्तर आम्हाला हवं आहे आणि आमची जागा आम्हाला मिळावी हे या निवेदनाद्वारे स्पष्ट करतो. शिवजीला मानणारा, रामाला मानणारा, ज्या वेळेस एकीकडे आम्ही राम अयोध्याला इथून ट्रेन भरून गेलोय, पुणे जिल्ह्यातली आमच्या पंजाबी समाज इथून अख्खी ट्रेन भरून आम्ही अयोध्येला गेलो होतो. मग आज आमचा राम वेगळे आहेत का? आमचे राम तेच आहेत ना. मग आमच्या यावर का हातोडा फिरवला गेला?